शिवा हे शिवा, अरे काय झालं? असं का वागतोयस? हे पोरा, सांग की काय झालं? अरे का रडतोयस? कोण काय बोललं का तुला? प्रिन्स साहेब काय बोलले का? वहिनी साहेब काय बोलले का? अरे कुठल्या मित्राशी भांडण झालं का? का त्या पुरीनं पुन्हा तुझ्या कानाखाली हाणली? हे बोल की पोरा. नाना मी तुला काही बी नाही होऊ देणार. आणि तुझ्यासाठी माझ्या महादेवाशी भांडण. तुला कुठे नाही जाऊ देणार मी. माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार नाना. बर बाबा, महादेवाशी भांड माझ्यासाठी. नाही तुझा नाना कुठे जाणार. अरे पण सांग की काय झालंय? का रडतोयस? इडली अप्पाचा ऍक्सिडेंट झाला. काय? अरे कधी? आणि कशी आता त्यांची तब्येत? नाही माहित. त्यांचं ऑपरेशन चालू होतं ना, तेव्हा मी निघून आलो. शक्तीला अप्पासाठी रडताना बघितलं. मला रडायला आलं ना. कशासाठी असं वाटलं का माझ्या नानाचं जर असं काही झालं तर माझं काय? नाना नाना, तुझं जर असं काही झालं तर मी मरून जाईन नाना, मरून जाईन मी. असं काय बोलतो? तुझ्या नानाला काय बी होणार नाही बघ. काय बी होणार नाही. अरे तुझ्याशिवाय कोण आहे मला? हा? बस रडू नको. काय होत नाही. तुझ्या आप्पांना मरणाच्या दारातून बाहेर काढलंय तिने. देवी जगदंबेचा महिमा अगाध असतो बघ. तिने माझी प्रार्थना ऐकली. अम्मा, तुझ्या जगदंबेने नाही पैसे पाठवले ऑपरेशनसाठी. ते तर एका अनोळखी माणसानं माणुसकी दाखवली आणि वेळेत ऑपरेशनसाठी पैसे मिळाले म्हणून अप्पा वाचले. हो, मला माहित असतं एका अनोळखी माणसाने मदत केली ते. त्याला दीर्घायुष्य लाभू दे. पण कोण कुठला माणूस आपल्या मदतीला धावून आला त्याला देवी आईनेच पाठवलं असणार बघ. त्याने आपल्याला मदत करावी ही जाणीव त्याच्या मनात देवी आईनेच निर्माण केली. अगं अम्मा, अशा बरं जाऊ दे. तू म्हणतेस तसं असेल. तसंच आहे बघ. देवी आई कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला मदत करते आणि हे वेळोवेळी सिद्ध झालंय. देवी आई आपल्या पाठीशी उभी आहे म्हणून आपण आहोत. पण हे तुला आता कळणार नाही बघ. कैलास राणा शिवचंद्र मवळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शक्ती, हे शक्ती, हे ग माझी पूजा आटपलीये. तू ये आणि शंखनाद कर बघू.
हे बघ, तुझ्या मनात असू दे नाहीतर नसू दे, तुला शंखनाद करावाच लागेल बघ. तुझा विश्वास नसला तरी माझा असतो. तुझ्या आप्पांचा जीव आई जगदंबेमुळेच वाचला बघ. मग तिचा आभार नको का मानायला? कर शंखनाद. अम्मा, देवी नव्हती आली पैसे घेऊन अप्पांचा जीव वाचवायला. श्रद्धाने ज्या माणसाकडून व्याजावर का होईना पैसे घेतले त्याचे आभार मान. त्याने वेळेत पैसे दिले म्हणून अप्पांवर वेळेत उपचार सुरू झाले. हे बरोबर असते, सगळं मान्य, पण मी म्हणते म्हणून तरी. नाना नाना गाडी थांबवा. गाडी थांबा. गाडी थांबवा. हो. काय झालं वहिनी साहेब? काही नाही, जरा बाजूलाच थांबवा. बर. प्रिन्स, गरज आहे का त्या मुलीला जाऊन भेटायची? मात्र हे बघ, मला कळतंय कालचा प्लान आपला फसला, पण तापल्या तव्यावर पोळी शेकून घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे राजकारणात टिकून राहण्यासाठी ही भेट खूप मोलाची आहे. प्रिन्स, मला ना त्या भिकारड्या लोकांना भेट देण्याची अजिबात इच्छा नाहीये. अर्थात आपण दोघेच नको ना प्रिन्स. तुला कोणी सांगितलं आपण दोघेच आहोत? मग कोण आहे आपल्यासोबत अजून? काही सेलिब्रिटी वगैरे बोलवलं की काय? अगं तू चल ग, आपणच सेलिब्रिटी आहोत तिथे. तिथे जाऊन फक्त मज्जा बघ. तुला आज मी फुल फ्लेश पॉलिटिकल ड्रामा दाखवतो, तोही सुपरहिट. नाना, लावा ताकद आणि पळवा गाडी. होय साहेब. एकच ललकार, आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचे तारणहार. एकच ललकार, आमचे प्रिन्स सरकार.